तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता चाललो आहे आपण खार जिमखानाला. सकाळचे वाजलेत 5, 4 वाजता उठलेलो. रात्री काय झोप नाही भेटली कारण 3 वाजता झोपलेलो. एडिटिंग वगैरे करत होतो मित्रांची. आणि बाकी खार जिमखानावरून आल्यावर आपण जाणार आहे खारघरला, इस्कॉनला. शिवमचं काहीतरी काम आहे तरी आता इथं थांबला आहे शिवम, बघू शकता. चल तर मंडळी जिमखान्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे कारण जिमखानामध्ये फंक्शन चालू आहे. तरी डोकं खराब झालं आहे फुल. एक तर आता परत झोपायला लागेल. आता झोपून बघू 8-9 वाजता उठू आणि जाऊ खारघरला. तर मंडळी आता आलो आहे खार स्टेशनला आणि आम्ही निघतोय खारघरसाठी. तरी शिवम बघू शकता खूप जास्तच लागतोय, त्यांनी मास्क वगैरे लावलेला आहे. तरी आता खार रोडला आहे. खार रोड टू खारघर कसं जाणार तर इथून दादरवरून कुर्लावरून डायरेक्ट खारघर. तर ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. तर मंडळी आता आलो आहे दादरला. दादरवरून कुर्ला पकडणार, कुर्लावरून डायरेक्ट खारघर. शिवम भाई आ गए दादर के सद जमीन पे. दादर में बहुत पब्लिक है. तर मंडळी आता आम्ही आलो आहे कुर्ला स्टेशनला. दादर टू कुर्ला येताना खूप वाट लागली. शिवम बघू शकता. आता प्लॅटफॉर्म नंबर 8ला आहे. 8ला पनवेल पकडतोय. 1:05ची पनवेल ट्रेन आहे. काय माहिती किती वाजता पोहोचू. आता उतरलो आहे खारघरला. तरी आता खारघरला जाऊन आम्ही जाणार तर होतो इस्कॉन टेम्पलला, बट इस्कॉन टेम्पल काहीतरी 4 किंवा 4:30ला ओपन होणार आहे. तरी आता आम्ही जाणार आहे खारघर हिल्सला. तरी बघूया, शिवम मॅप बघतो आणि मॅप नंतर समजेल कुठे जायचं आहे कसं काय ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पण सांगतो. मंडळी आता थोडं ब्रेड पकोडा म्हणजे पॅटीस खातोय. बघू शकता इथं शिवम राईस खातोय. तर मंडळी माझ्या पाठी तुम्ही बघू शकता हे आहे खारघरचं स्टेशन. खारघर स्टेशनवरून तुम्हाला सरळ जायचं. समोर जाऊन तुम्हाला एक अंडरग्राऊंड रस्ता भेटेल. त्याच्या आतमध्ये घुसून पुढं म्हणजे क्रॉस करायचा आणि तिथून सरळ जायचं आहे चालत. आणि चालत कुठपर्यंत जायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा या साईडला स्टेशन आहे आणि हा अंडरग्राऊंडचा रस्ता आहे. तर ह्याच्यामधून तुम्हाला पुढे त्या साईडला क्रॉस करायचा आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला जायचं आहे चालत. तरी चालत फक्त 5-10 मिनटाचा रस्ता आहे. आणि मग तिथून गुगल मॅप्सवर दाखवते 46 मिनिटचा ट्रेक आहे वगैरे. बट आम्ही ट्राय करणार तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने न्यायचं. तर मंडळी हे आहे वरती जायचा रस्ता. आणि इथं बघू शकता बी वेअर ऑफ लेपर्ड्स. तरी मंडळी आम्हाला आतमध्ये जाऊन नाही देत आहे कारण वरती म्हणजे लेपर्ड वगैरे म्हणजे बिबट्या बोलतात. इथे वाघ असून बिबट्याला कोण घाबरणार आहे लोकांना समजत नाही. तरी आता आम्ही प्लॅन चेंज करतो आहे. आता बघू कुठेतरी वेगळीकडे जायचा आमचा प्लॅन आहे. तरी ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. तर मंडळी आता आम्ही इथं आलो आहे म्हणजे हे अजून पोचलो नाही. इथून एंट्रन्स आहे. इथून चालत पुढं गेल्यावर दुर्गा माता वॉटरफॉल आहे. तरी बघूया कशी जागा आहे वगैरे है ना. तर मंडळी इथं येऊन आमचा फुल पचका झालेला आहे. जसं तिथं पचका झाला तसं इथं पण वॉटरफॉल वगैरे पण नाही, मंदिर वगैरे पण कुठले खुले नाही. असं वाटतं उगाचच एवढं चालतोय. आता वाजले किती 4 वाजायला आलेत. तरी आता 4 वाजता किंवा 4:30 काहीतरी असं इस्कॉन टेम्पल खुलेल. तिथे जाऊया और
आणि तिथून घरी निघूया आणि घरी जाता जाता पण काहीतरी गडबड करूया. तर मंडळी आता खूप ताण लागलेली आणि आपल्याला आपली फेवरेट ड्रिंक भेटले रिओ. आता हे पितो आणि फटफट आता जाऊया इस्कॉनला. बघूया काय कसं ते बस वगैरे भेटते की नाही की डायरेक्ट वॉकिंग. तर मंडळी आता आम्ही CBD बसस्टॉपला आहे. CBD बसस्टॉपवरून आम्ही 55 नाही तर 52 पकडणार आहे. डायरेक्ट खारघर साईडला जाणार ती आणि इस्कॉन टेम्पलला आम्ही मध्येच उतरणार. बाकी आज खूप चाललो आहे खतरनाक. पायांची वाट लागले. फिरायला तर काय एवढं खास भेटलं नाही. आता डायरेक्ट इस्कॉन टेम्पलला काय ते बघायला भेटेल. तर इकडचा व्ह्यू बघू शकता. खूप खतरनाक असा व्ह्यू आहे. जरी जाली नसती तर खूप चांगलं व्ह्यू आला असता. तरी समोर बघू शकता इस्कॉन टेम्पल आहे. आता जाऊया आतमध्ये. मंडळी आता इस्कॉन टेम्पलवरून निघालेलो आहे आणि आता चाललो आहे घरी. आता डायरेक्ट घरी जाऊनच व्लॉग. तर मंडळी हा होता आजचा व्लॉग. आजचा व्लॉग इथे सेंड करतो. बाकी हा व्लॉग तुम्हाला उद्या म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी म्हणजे बघायला भेटेल. तर तुम्हाला सर्वांना हॅपी रिपब्लिक डे. बाकी आता सध्या थोडा ब्रेक घेणार आहे व्लॉगिंगपासून. थोडे दिवस किंवा थोडे महिने व्लॉग नाही येणार. त्यासाठी माफ करा. बाय बाय.